हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षांना वाकवणारा झंझावात। 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवानल अर्थात समुद्र अग्नी होता तो। अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो। मुंग्या आणि मेरू पर्वत घेण्याची किमिया करणारा जादूगार होता तो। आणि सूर्य कुलाला लांबूत करणारा प्रज्ञा सूर्य होता तो, प्रज्ञा सूर्य होता तो, प्रज्ञा सूर्य होता तो। अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसाचे विनम्र अभिवादन। विश्वशांतीचे उद्गाते सम्यक संबुद्ध आणि त्या विश्वशांतीला अभिप्रेत असणारी समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्वधर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्वप्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर अभिनव करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर, या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिजा कुशीत हे नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आरक्षणाचे जनक राजाधिक ऋषी राजर्षी शाहू महाराज, ज्याने शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवले ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता फातिमा शेख या भूतो न भविष्यती अशा महामानवांच्या, महान विदुषींच्या कार्याला, स्मृतींना आणि विचारांना प्रथमता पंचांग प्रणाम। जय भीम। हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तोडवण्यासाठी आणि मुक्तीकोर पदाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभे टाकल्याशिवाय पर्याय नव्हता। अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, हा लढा होता आत्मसंघर्षाचा। म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संग्रामापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। नुसताच केलं नाही तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील नेलं। एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन, एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। अरे आमच्या गरजाच नाकारल्याच्या अनुभूतीतून, आमच्या गरजाच नाकारल्याच्या अनुभूतीतून जो जयघोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो। आणि मग या रूपाने मुक्या सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतात। अंधाराच्या मिंदपकाली वाहून नेण्याचं काम आम्ही केव्हाच सोडलंय। उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय। रोजच युद्ध अमानुषतेच्या अत्याचारात वावरल्यासारखे जगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्नोटा नसे स्वतःलाही शिरवणारे मृत्यूचं कफन या मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय। मुक्तीकोण पथासाठी घेतलेले वेगवान धावत विद्रोहाचं रूप धारण करते। विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षर उमटू लागतात। पूर्व पिढीच्या बरबादीच्या, कुर्बानीच्या आणि सत्य पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने मन टंकू लागतं। उद्ध्वस्त झालेल्या आणि ठिकरा उडालेल्या मनातून हा सूर्य द्रवरूप म्हणून ठिपकू लागतो। मुक्तीकोण पथाच्या चळवळीला तुफानाचा आवेग येतो। आत्मगुंजनाची ही चळवळ सुरू होते आणि इथेच आंबेडकरी चळवळ सुरू होते। असं म्हणतात की कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं। कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं। आणि यामध्ये ही वाजणारी ढोलकी, ही कडाडणारी कडी आणि ही गाणारी संवादिनी या चळवळीचा प्राण समजला जातो। तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे। मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम।
तू झुकवलास माथा आणि मान हिमालयाची आणि दाखवलीस चुणूक आपल्या विद्वत्तेची. तू गेलास विलायतेला आणि गाजवलीस गोलमेज परिषद. तू गेलास विलायतेला आणि गाजवलीस गोलमेज परिषद आणि मान उंचावलीस आम्हा भारतीयांची. तू ज्ञानाचं प्रतीक कालही होतास, आजही आहे आणि उद्याही राशील चंद्र सूर्य असेपर्यंत. बाबासाहेबांचं गौरव घे. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता विमला, हो अमुका असा होता विमला. दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास, दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास, दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास. घेतला ध्यास तोच प्रयास, घेतला ध्यास तोच प्रयास, घेतला ध्यास तोच प्रयास. गरिबीवरती मात करूनी, गरिबीवरती मात करूनी घडविला हो साथ. असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. काढून सारे ग्रंथ विद्वान झाला, तारुणे सारे ग्रंथ विद्वान झाला, तारुणे सारे ग्रंथ विद्वान झाला. दिन दुबळ्याचा उद्धार केला, दिन दुबळ्यांचा उद्धार केला, दिन दुबळ्यांचा उद्धार केला. या विश्वाच्या इतिहासावर, या विश्वाच्या इतिहासावर केले जाणे राज. असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. समता स्वातंत्र्याचे दिले संविधान, समता स्वातंत्र्याचे दिले संविधान, समता स्वातंत्र्याचे दिले संविधान. लोकशाहीचा केला किती बहुमान, लोकशाहीचा केला किती बहुमान, लोकशाहीचा केला किती बहुमान. अनुवादीच्या जीर्णरुढीचा, अनुवादीच्या जीर्णरुढीचा उतरविला हो मान. असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता विमला, तो आमचा असा होता विमला. हो अमुचा असा होता विमला, हो अमुचा असा होता विमला. रमाई परिस्थिती पुढे ज्या रमाईने उपवास केले
आणि त्या उपवासामुळे आज आपल्या ताटामध्ये घास घास वाढतो आहे. 70 कोचे पडलेल्या त्या डब्यामध्ये जी चिल्लर साठवली ती आपल्या भविष्याची सिंचन झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाट पाहता पाहता तिने आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट आपल्याला करून दिली. आयुष्य झिजवण्याची ज्यांनी केली नाही तमा, तो बा माझा भीमा आणि धन्य ती रमा, धन्य ती रमा. त्याग समर्पण तुझ्या ठाई, तुझ्या त्यागाला सीमाच नाही. नवकोटीची झालीस आई, नवकोटीची झालीस आई. करुणेची मूर्ती रमाई, करुणेची मूर्ती रमाई. नवकोटीची झालीस आई, नवकोटीची झालीस आई. करुणेची मूर्ती रमाई, करुणेची मूर्ती रमाई. गोवऱ्या वेचून प्रपंच केला, आधार दिलास भीमरायाला. आधार दिलास भीमरायाला, आधार दिलास भीमरायाला. गोवऱ्या वेचून प्रपंच केला, आधार दिलास भीमरायाला. आधार दिलास भीमरायाला, आधार दिलास भीमरायाला. संकटाशी करूनी लढाई, संकटाशी करूनी लढाई. करुणेची मूर्ती रमाई, करुणेची मूर्ती रमाई. नवकोटीची झालीस आई, नवकोटीची झालीस आई. करुणेची मूर्ती रमाई, करुणेची मूर्ती रमाई.
ज्यांनी नाकारले होते जगणे आम्हाला, त्यांनी आज आमचा सन्मान पाहिला. ज्यांनी लादली होती गुलामी आमच्यावर, त्यांनी आमचा स्वाभिमान पाहिला. हे सारं शक्य आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आज आम्ही त्यांचे केवळ नाव घेत नाही, तर त्यांचा विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललोय प्रगतीपथावर. त्यांच्या विचारांचे पायी होऊन वारसदार बनलो. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. 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 शिक्षण आणि संघर्षाचा उंच धरूया ध्वज समतेचा. उंच धरूया ध्वज समतेचा, उंच धरूया ध्वज समतेचा. शिलेदार आम्ही संविधानाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. संकटाच्या छाताडावर परिश्रमाचे लावूया तर. परिश्रमाचे लावूया तर, परिश्रमाचे लावूया तर. तोडू पाश गुलामगिरीचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. विज्ञानाचा धरुणी हात, नवप्रगतीची फुलवू पहाट. नवप्रगतीची फुलवू पहाट, नवप्रगतीची फुलवू पहाट. स्मरण ठेवूया भीमत्यागाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, 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 पाईक नव्या युगाचे. जय भीम. लोक स्तब्ध का झाले? अहो, एवढं जबरदस्त आणि कडक असं परफॉर्मन्स दिल्यानंतर संजयवर आपण टाळ्या वाजवायला पाहिजेत ना. आपण ते स्पर्धक नाही, आपण सगळे भीम अनुयायी आहोत आणि इतका दिमागदार परफॉर्मन्स झालेला आहे. वामनदादांचे 15 मेला पण स्मृती दिन साजरा केलेला आहे आणि वामनदादांची कविता आहे, माणसा तुझे मी इथे गीत गावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. मी म्हणेन की गायका तू चळवळीचे गीत गावे. अरे गायका तू चळवळीचे गीत गावे, कोणी सतीश व्हावे तर कोणी रोहित व्हावे. अशा पद्धतीचे मला बोल या ठिकाणी सुचतात, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स स्टार्ट टू फिनिश. मी ही बघ इंग्लिश जरा कमी वापरतो कधी, पण आज वापरावं वाटतं का 2 मास्तर आहेत, मास्तरांना कळलं पाहिजे की पोराला इंग्लिश येत आहे. परंतु ज्या पद्धतीनं प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये एक एक शब्द जे आहेत ते आमच्यामधल्या निर्दिष्ट झालेल्या चळवळीला खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये ज्योत प्रज्वलित करणारे तुमचे शब्द होते. आणि म्हणून ज्या पद्धतीने गायन होतं, ज्या पद्धतीचे शब्द होते, ज्या पद्धतीचे तुमचं परफॉर्मन्स, तुमचा आत्मविश्वास, तुमचे भावविश्व, या सगळ्या गोष्टी आमच्या काळजाचा वेध घेणाऱ्या होत्या. आणि खऱ्या अर्थानं हे केवळ गायन नव्हतं, तर हा इतिहासाचा आवाज होता, हा संघर्षाचा स्वर होता आणि एका जाज्वल्य परंपरेचा हा नाद होता, असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून नेहमीच तुमचा मुक्ती संग्राम जो आहे तो मुक्तीच्या मार्गाने जात असतो.
आज सक्तीनं सांगतो की भविष्यात तुमची मुक्ती अशीच चालत राहू द्या आणि आम्हा सगळ्यांना तृप्त होत राहू द्या. कारण तुमच्याकडे बघून शाळेमध्ये लोक खरं तर शिकतायत, पिढी घडते आहे. मात्र या जलसाच्या प्रवाहामध्ये सुद्धा अनेकांनी तुमच्याकडे प्रेरणा घेऊन अनेक कलावंत घडतील याची मला खात्री आहे. आणि यासाठीच तुम्ही दोघे उभे राहा. एकत्र तुमच्यातला समन्वय जो आहे तो पाहण्यासारखा आहे. आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या मला वाटतं या सगळ्यांसाठी व्हायला हव्यात. आणि हे तुमचे गायनातले जे स्वर आहेत ते खरोखरच आमच्या काळजाला, मेंदूला आणि सगळ्याच आमच्या अवयवांना स्पर्श करून गेले. आणि म्हणून मला वाटतं आमचे परीक्षक त्या ठिकाणी बघतातच आहेत. परीक्षक आमच्यापेक्षा फार हुशार आहेत, पण आम्हाला जे काळजाला वाटतं ते आमच्या ओठातून बाहेर पडतं आणि ह्यांचं कौतुक केल्याशिवाय मला राहत नाही. मला माहिती आहे की घड्याळ पुढं जातोय, पण तरी पण मी आज ठरवलं होतं खरं तर रोहित सर की आपण जरा कमीच बोलायचं. पण तुम्ही लोक काय बोलून घेतले, गप्प बसता काय, तुम्ही आम्हाला बोलायलाच लावता. त्यामुळे अतिशय छान परफॉर्मन्स होता. हे सर्व कोरसवाले माझे दादा, हे विशेष करून मी जास्त यांना टिपले कॅमेऱ्यामध्ये. हे दादा इकडचे कोपऱ्यावरचे आणि हे सुद्धा यांनी खूप चांगलं काम केलं. पेटीवाले, हार्मोनियमवाले सुराला पक्के आहेत, तुम्ही चालीला पक्के आहात, बरोबर ना. माणूस चांगल्या चालीचा असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा परफॉर्मन्स राष्ट्रपती भवन सकाळपर्यंत थांबणार आहे, त्यांची इच्छा नसताना सुद्धा. कारण म्हणतात काय गातात ते, हां मी आपलं सांगून टाकलं सकाळपर्यंत थांबणार, हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कंसातलं वाक्य तुम्ही पकडू नका. त्यामुळे एकंदरीत सादरीकरण छान होतं. दरवर्षी तुमच्याबद्दल भरभरून